आणि आता राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी पाहूयात। विधान परिषदेसाठी भाजपकडून 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली। भाजपकडून विधान परिषदेवर आता तिघांना संधी दिली जाते। यामध्ये संजय केनेकर, दादाराव केचे, संदीप जोशींचे नाव जाहीर करण्यात आलं। रिक्त झालेल्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी 1 जागा दिली जाते। तर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार देखील आज रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता तिघांना विधान परिषदेवरती संधी देण्यात आलेली आहे। यामध्ये संजय केनेकर, दादाराव केचे, संदीप जोशी यांचे नाव जाहीर करण्यात आलेले आहे। भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला, सर्वसाधारण समाजातील व्यक्तीला आज जी संधी दिली, संधी नव्हे तर जबाबदारी दिली, त्या जबाबदारीचा हा माझा सन्मानच आहे। आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो। संदीपजींची पूर्ण कारकीर्दच धडाडीची आहे। त्यांचा स्वभावच खूप अग्रेसिव्ह आणि धडाडीचा आणि खूप रिस्क घेतात ते। त्याच्यामुळे ते जे काय करतील ते चांगले चांगले प्रोजेक्ट हातात घेऊन सतत करत असतात, यापुढेही करत राहतील। आपल्या शहराचं नाव चांगलं काहीतरी करण्याकरता नक्कीच काम करतील कुठलं तरी। देवेंद्रजी जे मुख्यमंत्री आहे त्यांचे ते बालपणीचे खरं तर मित्र आहे। कुठेतरी संधी मिळायला वेळ लागली असं वाटते की आता खऱ्या अर्थाने ती वेळ आहे? नाही, योग्य वेळ आहे। मैत्री आपल्या जागी, पॉलिटिक्स आपल्या जागी। त्यांनी कधीच ते एकत्र केलं नाही, त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य संधी त्यांना मिळाली असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।